ओके, बघा आपण दर आठवड्याला ही सराव टेस्ट घेत असतो आणि या टेस्टमध्ये तुम्हाला जी काही उदाहरणं दिली होती ही आपण एक वन बाय वन आता बघणार आहोत. जे विद्यार्थी चॅनल नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. चला बघूया मग आता ही आपली टेस्ट सगळ्यात महत्वाचं आहे. या ठिकाणी बघा तुमचं उदाहरण होतं 61,565 डिवाइड बाय 7. आता बघा या नंबरला जर तुम्ही 7 ने डिवाइड केलं तर मी तुम्हाला सांगितली होती आपल्याला दोन मेथड शिकलो होतो आपण डिवायडेशनच्या. ही जे आहे आपल्याला रेग्युलर मेथड वापरायची आहे 61,565 आणि याला डिवाइड 7. तर अशा पद्धतीने जर आपण सोडवलं तर सोडवताना सर्वात आधी काय करायचं आहे आपल्याला, तर बघा 7च्या टेबल म्हणायचं आहे 7 वन 7. आता 7च्या टेबल मध्ये 6 येत नाही, मग मी तुम्हाला सांगितलं होतं आधी 0 घ्यायचा आणि ते डबल नंबर घ्यायचे. आता नंबर झाला आहे 61. तर 7च्या टेबल मध्ये 61 मधून मायनस होणारा नंबर कुठला आहे, तर 7 8 होतात 56. बघा 61 मधून 56 मायनस केले तर 5 रिमेन राहतात. नंबर झालेला आहे 55. 7 7 होतात 49. बरोबर. या ठिकाणी बघा तुमचा नंबर जो आहे तो 49 झालेला आहे. आता 55 मधून 49 मायनस केले तर रिमेन किती राहतात, तर बघा 6 रिमेन राहतात. नंबर झालेला आहे 66. आता 7च्या टेबलमध्ये 66 मधून मायनस होणारा नंबर कुठला आहे, तर तो बघा 7च्या टेबलमध्ये इथे बघा 7च्या टेबलमध्ये 7 9 होतात 63, रिमेन राहिला आहे 3 आणि 7 5 होतात 35. तर तुमचं उत्तर असणार आहे 8,795, जे आपल्याला ऑप्शन नंबर फर्स्ट मध्ये दिलेलं होतं. सो आपला ऑप्शन नंबर फर्स्ट हे आपलं करेक्ट आन्सर आहे. आलं का लक्षात सर्वांना? हो सर. हो सर. यस सर सर. ऑप्शन नंबर 7 आहे सर. ऑप्शन नंबर सेकंड आहे. तुम्ही फर्स्टला टिक केलंय. हा. हो सर. सर आवाज नाही येते. हो. बघा आपला पुढचा जो प्रश्न आहे तो पुढचा प्रश्न आहे 1 ते 25 पर्यंत असणाऱ्या एकूण मूळ संख्या किती आहेत? व्हॉट आर द प्राईम नंबर फ्रॉम 1 to 25? बघा मी तुम्हाला समोर इथे टोटल प्राईम नंबर्स लिहून दिलेले आहेत. बघा 2 3 5 7 11 13 17 19 आणि 23. प्राईम नंबर कशाला म्हणतो किंवा मूळ संख्या कशाला म्हणतो आपण, तर बघा अशा संख्या की ज्या फक्त आणि फक्त कोणत्या टेबलमध्ये येतात, तर त्या फक्त 1च्या टेबलमध्ये येतात. जसं आपण 5 घेतला तर 5 बघा तुमचा 1 आणि 5 या दोनच टेबलमध्ये येतो. म्हणून आपण या नंबरला काय म्हणणार आहात, तर या नंबरला आपण प्राईम नंबर किंवा मूळ संख्या म्हणतो. किंवा यातला 17 बघा 17 सुद्धा 1 आणि 17 याशिवाय इतर कुठल्याही टेबलमध्ये हा नंबर येतो का, तर नाही. म्हणजे याचे टूच फॅक्टर आहे 1 आणि इट सेल्फ. सो अशा नंबर्सला आपण काय म्हणणार, तर अशा नंबरला आपण म्हणतो प्राईम नंबर. लक्षात आलं का सर्वांना? सर्वांना लक्षात येतंय का? हो सर. हो सर. हो सर. नेक्स्ट क्वेश्चन आहे फाइंड स्क्वेअर रूट ऑफ 4,225. हा जो काही नंबर आहे 4,225 याचं स्क्वेअर रूट काढायचं आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं स्क्वेअर रूट साठी आपण अशा पद्धतीचं साईन वापरतो. आणि हा जो काही नंबर आहे 4,225, तर मी तुम्हाला असं सांगितलं होतं आपण ज्यावेळेस पण स्क्वेअर रूट काढतो तर त्याचे टू पार्ट्स करत असतो. आता टू पार्ट्स केल्यानंतर आपला सगळ्यात पहिला नंबर काय आहे, तर या ठिकाणी बघा युनिट प्लेसचा नंबर बघायचा. युनिट प्लेसचा नंबर काय आहे रे इथे, तर युनिट प्लेसला 5 आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं जर युनिट प्लेसला 5 असेल तर त्या नंबरचा युनिट प्लेस सुद्धा 5 असतो. बरोबर की नाही, शेवटी 5 असतो. आणि आता हा जो काही नंबर आहे हा पूर्ण नंबर आहे 62. तुम्हाला मी असं सांगितलं होतं या 42 नंबर आहे. 42च्या बिफोर येणारा स्क्वेअर नंबर तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. तर बघा 42च्या आधी 6चा स्क्वेअर येतो. 6चा स्क्वेअर किती आहे,
6चा स्क्वेअर म्हणजे 62 टाइम्स मल्टिप्लिकेशन, तर ती होते 36. बरोबर. मग हा 36 या 42च्या बिफोर येतो. मग हा 36 जो आहे हा 6चा स्क्वेअर आहे, म्हणून आपण इथे 6 घेणार. म्हणजे हा जो काही स्क्वेअर आहे 4225 याचं स्क्वेअर रूट काय असणार, तर त्याचं उत्तर असणार 65 हे आपलं आन्सर असणार, जे आपल्याला ऑप्शन नंबर कुठे दिलं होतं, ऑप्शन नंबर 3 मध्ये तुम्हाला दिलेलं होतं. आलं का लक्षात? हो सर. हा. हो सर. हो सर. बघा आता पुढचा जो काही नंबर आहे, पुढचा प्रश्न बघा. 4575 डिवाइड बाय 5 करायचं आहे. पुन्हा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तीच मेथड वापरा जी आपण शिकलेलो आहे नवीन पद्धतीने. कारण तुम्ही बघा तुमची रेग्युलर मेथड सगळ्यांना माहिती का नाही? हो सर. हा. मग आपल्या नेहमी तुम्हाला मी काय सांगितलं, तुमची मेथड जी आहे ती आहे, पण आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला नवीन मेथडने शिकायचं आहे. शिकायचंय का नाही? आहे का नाही? येते का लक्षात मी काय सांगतोय ते? हो सर. हो सर. हा. मग हो सर. तुम्हाला मी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे त्याच पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. आता बघा हो सर. या ठिकाणी दिल्याप्रमाणे तुम्हाला हा जो काही नंबर आहे याला डिवाइड कशाने करायचंय? 5 ने. म्हणजे आपल्या डोक्यामध्ये कुठला टेबल म्हणायचा आपल्याला, आपल्या मनामध्ये, तर आपल्याला 5चा टेबल म्हणायचा. आता बघा 5च्या टेबलमध्ये आधीच 5 1 5 करून घ्यायचं. त्यानंतर बघा 5च्या टेबलमध्ये 4 येतो का? नाही येत ना. तर आपण इथे याला काट मारली तरी चालेल, नाही मारली तरी चालेल. इथे 0 घ्या आणि डायरेक्टली 2 नंबर घेऊन टाका. 2 नंबर्स घेतले तर इथे नंबर काय होतोय? 45 होतो का नाही? मग आता बघा 9च्या आपल्या 5च्या टेबलमध्ये 45 किती नंबरला येतो? तर बघा तो 9 नंबरला येतो, म्हणून आपण इथे 9 लिहिणार. आता रिमाइंडर 0 उरलेला आहे. पुढे नेक्स्ट नंबर आहे 7. 5च्या टेबलमध्ये 7 मधून मायनस होणारा नंबर कुठला आहे? तर 5 1 5. रिमेंड राहिला आहे 2. 7 कट करा. आता नंबर काय झालाय? हा 25 झाला. मग 5च्या टेबलमध्ये 25 किती नंबरला येतो रे? 5च्या टेबलमध्ये 5 नंबरला येतो, म्हणून आपण इथे नंबर, आपलं उत्तर काय आलेलं आहे? तर 915 हे आपलं करेक्ट आन्सर आलेलं आहे, जे आपल्याला ऑप्शन नंबर 4 मध्ये दिलेलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन बघा. 20 to 30 किंवा 21 ते 30 पर्यंत एकूण किती संयुक्त संख्या आहेत असं विचारलेलं आहे. हाऊ मेनी कंपोजिट नंबर्स आर देअर फ्रॉम 21 to 30? बघा 21 to 30 सांगितलेलं आहे, म्हणजे तुमचे जे काही नंबर आहे हे नंबर त्यामध्ये येतात. बघा 21 22 23 24 25 26 27 28 29 आणि 30. बघा हे नंबर्स तुमचे त्यामध्ये येतात. आता तुम्हाला काय करायचंय, तर त्यांनी विचारलंय संयुक्त संख्या म्हणजे कंपोजिट नंबर तुम्हाला विचारले. कंपोजिट नंबर म्हणजे काय? कोण सांगेल रे? तुमच्यापैकी कोणाला माहिती आहे कंपोजिट नंबर म्हणजे काय? मग संयुक्त संख्या म्हणजे काय? त्याला कंपोजिट नंबर बोलता. नाही 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 नाही, चुकली. चला कोण सांगेल संयुक्त संख्या म्हणजे काय? सर याचे कंपोजिट नंबर म्हणजे काय? फॅक्टर असतात, याचे 2 जास्त फॅक्टर असतात. व्हेरी गुड. ज्या नंबरचे 2 पेक्षा जास्त फॅक्टर असतात त्या नंबरला आपण संयुक्त संख्या म्हणत असतो. इंग्लिश मध्ये सांगायचं तर कंपोजिट नंबर म्हणजे काय? द नंबर विच हॅव मोर दॅन 2 फॅक्टर्स, सो दॅट नंबर इज कॉल्ड कंपोजिट नंबर. मग आता सपोज यातले बघा आपण जर तुम्हाला घ्यायचे झाले तर हे बघा, हे 21 22 त्यानंतर 24 25 26 27 28 आणि 30 हे जे काही नंबर आहे यांचे 2 पेक्षा जास्त फॅक्टर असतात. जसं 21 चे जर आपण फॅक्टर घेतले तर बघा 21 हा जो नंबर आहे तुमचा, तर 21 हा नंबर तुमचा बघा 1च्या टेबलमध्ये येतो, 3च्या येतो, 7च्या येतो, त्यानंतर बघा 21च्या येतो. हे सगळे त्याचे काय फॅक्टर आहे. हा बोला काय अडचण? सर 23 आणि 29 प्राईम नंबर्स आहे का? हो. हा बोला. येते का लक्षात? हा 29 आणि 23 आणि 29 हा जो नंबर आपण सोडलेला आहे.
शिवडे गॅस इकडे कसं काय? सार्थक आवाज म्यूट ठेवायचा. हा बघा, इथे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काय करायचं आहे, तर ज्याप्रमाणे तुम्हाला मी सांगितलं आहे त्याप्रमाणे तुम्हाला काय करायचं आहे, बोला. बोला बोला. कंपोजिट नंबर कशाला म्हणतो आपण? सर ते संयुक्त संख्या कशा? हा त्याच्यामध्ये काय असतात? 2 कॉमन फॅक्टर असतात, बरोबर की नाही? येते का नाही लक्षात? जास्त हा 2 पेक्षा जास्त कॉमन फॅक्टर असतात. मला तेच बघायचंय, काही जण काय करतात की फक्त लक्ष देत नाही, नेमकं मी सांगितलं काय त्यावर त्यांचं लक्ष नसतं. म्हणून मला बघायचंय की कोण काय काय लक्ष आहे कोणाचं. आलं का लक्षात? लक्ष येतंय का तुम्हाला? हो सर. कोणी असं आहे की ज्याला नाही कळालं? हो सर. हो सर. हम्म. हो सर. समजतंय ना मग? हो सर. हो सर. हा बर. तर आता पुढे जाऊया. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न असा आहे, एका मैदानावरील 8 खेळाडूंनी एकमेकांशी हस्तांदोलन केल्यास एकूण किती वेळा हस्तांदोलन होईल? मग असा जर प्रश्न आला, हस्तांदोलनाचा प्रश्न आला, तर मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे, हस्तांदोलन करायचं तर आपण याच्यासाठी एक फॉर्म्युला पण शिकलोय का नाही? अरे सांगा, काय शिकलोय आपण? हस्तांदोलन असेल तर त्यावेळेस आपण काय करतो? -1 सर 1 हा? 8 -1 करतो. भागिले 2. बरोबर. आपलं एक सूत्र आहे, n मायनस n कंसात n-1 डिवाइड बाय 2. मराठीमध्ये आपल्याला याला जर n घ्यायचा झाला, n म्हणजे आपल्याला दिलेले हे जे काही खेळाडू आहे किंवा जे काही प्लेयर आहे त्यांची संख्या आपण n म्हणजे घेतो. तर इथे n येणार आणि n मधून 1 मायनस केला म्हणजे तिथे काय येणार? 7. यांच्यामध्ये यायची मल्टिप्लिकेशनचं साईन आणि त्याला डिवाइड बाय करायचं 2. आता तुम्हाला मी सांगितलं होतं 2 ने डिवाइड करायचं म्हणजे तो इव्हन नंबर असेल, म्हणजे समसंख्या असेल, त्यांची डिवायडेशन करायची. म्हणजे ती डिवायडेशन कशी होणार? तर 2 × 2 आणि या 2 ला जर 2 ने जर 8 ला डिवाइड केलं तर इथे काय येणार आहे? 4 येतील. बरोबर. म्हणजे आपला नंबर काय? 4 7 28 होणार. आलं का लक्षात तुम्हाला? हो सर. लक्षात येतंय का? कोणाला लक्षात नाही आलं? कोणाला लक्षात नाही आलं? कोणाला लक्षात नाही आलं? समजलं आहे का सर्वांना? हा, तर यामध्ये बघा, ज्यावेळेस पण शेक हँड होते, शेक हँड म्हणजे काय? तर ज्यावेळेस आपण कोणाशी हात मिळवतो त्यावेळेस हात मिळवताना आपण काय करत असतो? तर सगळ्यात महत्वाचं असतं, ज्यावेळेस पण आपण कोणाशी शेक हँड करतो, तर शेक हँड करत असताना ती जी काही आपण 2 जणांमध्ये शेक हँड होत असतं, माहिती आहे तुम्हाला? हा, 2 व्यक्ती असतात. आता ज्यावेळेस पण तुम्ही शेक हँड करता त्यावेळेस सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे? तर लक्षात ठेवा, शेक हँड करताना आपण एकमेकांशी, ज्यावेळेस कुणालाही शेक हँड करायचा असतो त्यावेळेस शेक हँड करताना एक व्यक्तीबरोबर दुसरी व्यक्ती असते, एका व्यक्तीचा एक हात आणि दुसऱ्या व्यक्तीचा दुसरा हात असतो, बरोबर की नाही? अशा 2 व्यक्ती असतील, बरोबर. ज्यावेळेस ते शेक हँड करणार म्हणजे एकमेकांशी हातात हात घेणार त्यावेळेस यांचं एकमेकांशी, ह्या व्यक्तीने ह्या व्यक्तीशी शेक हँड केली काय किंवा याने याच्याशी केली काय, दोघेही सेम असते, बरोबर की नाही? तर अशी शेक हँडची ज्यावेळेस उदाहरणं येतील त्यावेळेस जी काही प्लेयर असतील त्यामधून 1 मायनस त्याच्यातून 1 मायनस करायचा, त्या दोघांची मल्टिप्लिकेशन करायची आणि त्याचे हाफ करायचे. म्हणजे बघा 8 7 किती झाले असते? डायरेक्टली जरी केलं असं तुम्ही तर ते झाले असते 56 आणि 56 ला जर 2 ने डिवाइड केलं तर आपला आन्सर काय येतं रे? 28 येतं का नाही? तर या ठिकाणी शेक हँड जे होणार आहे ते किती वेळेस होणार आहे? तर शेक हँड होणार आहे तुमचं 28 टाइम्स. आलं का लक्षात? हो सर. हा, हो काही सर. अडचण आहे का कोणाला? नो सर. कोणाला नाही समजलं असं कोणी आहे का? नाही समजतं आहे का? मागचा नंबर घ्यायचा ना.
हो, सेकंडचे आल्यावर मागचा नंबर घ्यायचा. ठीक आहे. आणि सर ट्रायंग्युलर नंबरच्या पुढचा घ्यायचा. हो, लक्ष येतंय का सर्वांना? येस सर. हा, कोणी असं आहे का? काय परत काय? समजावून सांगा ना. परत समजून सांगू असं? हो. बर, परत सांगतो. हा बघा, ज्यावेळेस पण सेकंडची उदाहरण येतात त्यासाठी एक सिंपल फॉर्म्युला आहे आपला. जर लक्षात येत नसेल तर मी एकदम सोपी संख्या सांगतो. हे बघा, मराठीत लिहून देतो. टोटल काय करायचे, जेवढे खेळाडू असणार किंवा जेवढे प्लेयर असणार त्याला मल्टिप्लाय करायचं खेळाडू -1. खेळाडू -1 म्हणजे काय, जेवढे प्लेयर आहे त्यामधून 1 मायनस करायचं. ठीक आहे, यांची मल्टिप्लिकेशन करायची आणि त्याला 2 ने डिवाइड करायचं. इंग्लिश मध्ये प्लेयर्स इंटू प्लेयर्स मायनस 1 डिवाइड बाय करायचं 2. ठीक आहे, आता मला सांगा या ठिकाणी टोटल प्लेयर किती होते, सांगा पटकन. प्लेयर आहे, मग आपण 8 मल्टिप्लाय 8 मधून 1 मायनस करायचा, किती प्लेयर राहतील? 7 राहतात ना. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, 8 × 7 डिवाइड बाय 2. आता बघा, याला जर 2 ने डिवाइड केलं तर काय होईल, 2 × 2 4 8 होतील का नाही? म्हणजे 8चे हाफ करायचे, 2 ने डिवाइड करायचं. म्हणजे थोडक्यात जो काही इव्हन नंबर असेल किंवा जी समसंख्या असेल ना तिचे अर्धे करायचे. तर इथे किती होतात ते, तर ते होतात बघा 4 7 केले तर त्याचं उत्तर येते 28. आपला आन्सर पण असणार 28. कळालं का तुम्हाला? हो, आता लक्षात आलं का? हो सर. कोणाला आवाज आपल्या लक्षात नाही आलं? कोणाला लक्षात नाही आलं? कोणाला आवाज सर नाही आला? आपलं लक्षात नाही आलं? सर मला समजलं नाही. हा, नाही समजलं? नाही. बर, पुन्हा सांगतो. इथे प्लेयर किती दिले ते सांगा. 8. काय प्रश्न आहे, मराठीतून सांगू का इंग्लिश मधून सांगू ते सांगा आधी. मराठीतून. इथे खेळाडू किती दिलेले आहेत? 8 खेळाडू आहे. 8 खेळाडूंचा जर समजा असे रांगेमध्ये आपण खेळाडू बसवले, बघा मी असे खेळाडू बसवतो, इकडे लक्ष द्या बरं का आता माझ्याकडे. इथे मी असे प्लेयर केले 1 2 3 4 5 6 7 8. या 8 प्लेयरचं सेकंड जे होणार आहे, या 8 प्लेयरचं सेकंड किती प्लेयर बरोबर होणार आहे राहिलेल्या? किती प्लेयर बरोबर होईल? 7 प्लेयर बरोबर. म्हणजे आपल्याला काय करायचंय, हा 8 घ्यायचा आणि हा राहिलेला 7 घ्यायचा, यांची करायची मल्टिप्लिकेशन. आणि याला काय करायचं, जे उत्तर येईल ना, सपोज 56 आला ना याचं उत्तर, 7 8 चा 56 झाला की नाही, याला 56 ला 2 ने डिवाइड करायचं. येतं ना तुम्हाला डिवाइड करता? हो सर. येईल का? हा, हो मग सर. आता जर तुम्ही याला 2 ने डिवाइड केलं तर तुमचं उत्तर काय येईल बघा बरं. 2 2 जा 4, 5 मधून 4 मायनस करा, राहिलाय किती, 1 रिमेन राहतो, बरोबर की नाही? वरतून कॅरी आला 6 आणि 2 8 जा किती झाले, 16 झाले ना. मग लक्षात ठेवा, त्या प्लेयर्स मध्ये टोटल 28 टाइम्स काय होणार आहे, सेकंड होणार आहे. म्हणजे ते एकमेकांशी हातात हात किती वेळेस घेतील, तर असं 28 टाइम्स होईल, 28 वेळ होईल. कळालं का? हो सर. हो सर. हा, हो सर. चला आता आपल्याला बघायचा आहे पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे हा तुमच्या समोर. 5 अंकी सर्वात मोठी संख्या आणि लहान संख्या यातील फरक किती? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन 5 डिजिट बिगेस्ट अँड स्मॉलेस्ट नंबर? बघा, लक्ष द्या माझ्याकडे. हा, आणि एक महत्वाची सूचना लक्षात ठेवा, ज्यावेळेस पण तुम्ही घरात कोणाशीही बोलत असला तर तुमचा माईक म्यूट करायचा. आलं का लक्षात? हे बघा, या ठिकाणी तुम्हाला कॉर्नर मध्ये माईकचं बटन आहे, या माईकच्या बटनावर इथे क्लिक करायचं. हा, बोला 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 पटकन, काय अडचण? काय झालं प्रजित? व्हॉट इज 5 डिजिट? तुम्ही तो क्वेश्चन दिले
हा प्रजित, पुन्हा एकदा, मला नाही कळालं तू काय म्हटला. सर तुम्ही क्वेश्चन दिलाय तो मला परत समजून सांगा ना. कोणता? म्हणजे तो हा पाच अंकी. हो हा सांगतोय, काळजी नको. बघा, सगळ्यात महत्वाचं इथे प्रश्न काय दिला आधी तो समजून घ्यायचा. काय सांगितलंय? 5 अंकी सर्वात मोठी संख्या, 5 डिजिट बिगेस्ट नंबर. बघा, आपल्याला 5 डिजिट बिगेस्ट नंबर करायचा आहे. सांगा बरं, जे विद्यार्थी आधी क्लासला होते त्या विद्यार्थ्यांनी सांगायचंय बिगेस्ट नंबर तयार करताना आपण कोणता नंबर लिहितो? 9 9. किती वेळा लिहितो? 5 व्हेरी गुड. हा, बघा, जे विद्यार्थी नवीन असतील त्यांनी लक्षात ठेवा, जर आपल्याला बिगेस्ट नंबर तयार करायचा आहे तर सगळ्यात बिगेस्ट नंबर 1 डिजिट मध्ये कुठला आहे? 9 आहे का नाही? आपल्याला काय करायचंय? त्यांनी सांगितलंय 5 डिजिट म्हणजे 5 अंकी सांगितले ना, तर 5 टाइम्स 9 राईट करायचा. काय करायचा? 5 टाइम्स 9 राईट करायचा. झाला आपला सगळ्यात बिगेस्ट नंबर. ओके, आता काय सांगितलंय पुढचं? तर त्यांनी असंच सांगितलंय की 5 अंकी नुसती सर्वात मोठी संख्या घ्यायची का? नाही, तर सर्वात लहान संख्या पण घ्यायची. 5 डिजिट स्मॉलेस्ट नंबर पण घ्यायचा आहे. मग स्मॉलेस्ट नंबर काढायचा म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलंय सांगा? 5 डिजिट स्मॉलेस्ट नंबर कसा काढणार सांगा? 5 अंकी सर्वात लहान संख्या कशी लिहितो आपण? 10,000 1000 कसं काय? 5 डिजिट आहे ना. 10,000 व्हेरी गुड. हे बघा, लक्षात ठेवा, एकदम सोपी ट्रिक सांगतो तुम्हाला. 5 डिजिट नंबर लिहायचा आहे ना, आधी 1 लिहून घ्यायचा. आता राहिले किती? हा 1 डिजिट झाला. आता 5 डिजिट मधून 1 डिजिट मायनस करा, मग सगळ्यात छोटा नंबर कुठला आहे? तर सगळ्यात छोटा नंबर 0 आहे. तर आपल्याला काय करायचंय? त्याच्यातून आपला हा 1 डिजिट झाला का नाही, राहिले किती? 4 डिजिट. तेवढ्या टाइम्स काय करायचा? 0 राईट करायचा. झाला आपला नंबर 5 डिजिट स्मॉलेस्ट नंबर. ओके, बिगेस्ट नंबर कळाला, स्मॉलेस्ट नंबर कळाला का तुम्हाला? यस सर. बिगेस्ट आणि स्मॉलेस्ट नंबर कळाला का? हा, हो. आता काय करायचं? बघा, आता काय करायचंय तुम्हाला? नीट लक्ष द्या माझ्याकडे. तुम्हाला त्यांनी हे 2 नंबर नाही विचारले, त्यांनी विचारलं यांच्यामध्ये डिफरन्स किती. डिफरन्स म्हणजे काय? फरक काढायचा. आता फरक काढायचा म्हणजे काय करायचं? तर आपल्याला करायची सबट्रॅक्शन. काय करायची? सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन म्हणजे काय? तर वजाबाकी करायची. काय करायची? हा, वजाबाकी. यालाच म्हणतात फरक. यालाच काय म्हणतात? फरक. आलं का लक्षात? यालाच काय म्हणतात? फरक. फरक काढताना काय करायचं? तर जो बिगर नंबर आहे त्यामधून स्मॉलर नंबर मायनस करा. मग बिगेस्ट नंबर काय आपला? 99,999. यामधून मायनस करा 10,000 लेस करायचा किंवा मायनस करायचा, वजा करायचा. याच्यात पण एकदम सोपी ट्रिक आहे. जो पहिला डिजिट आहे ना, इथं फक्त 9 मधून 1 मायनस करा. किती आला? 8 आला. बाकीचे 4 डिजिट ऍज इट इज लिहून टाका. झालं आपलं उत्तर. किती आलेलं आहे? किती आलं? 89,999. व्हेरी गुड. यालाच म्हणतात फरक किंवा डिफरन्स. कळालं का सर्वांना? कोणाला काय यामध्ये कोणाला काही अडचण आहे का? नाही सर. असं कोणी आहे का ज्याला नाही समजलंय? नाही सर्वांना समजलंय का? हो सर. चला, आता आपल्याला जायचंय पुढे. पुढचा आपला नंबर काय आहे? तर पुढचा प्रश्न बघा काय आहे. पुढे त्यांनी आपल्याला प्रश्न असा दिलेला होता. बघा, प्रश्न असा आहे. 74,678 या संख्येला 4 ने भाग दिल्यानंतर किती बाकी उरते? व्हॉट इज द रिमाइंडर आफ्टर डिवाइडिंग द नंबर 74,678 बाय 4? बघा, ह्या नंबरला त्यांनी सांगितलंय की जर तुम्ही 4 ने डिवाइड केलं तर तुमचा रिमाइंडर किती उरतो, बाकी किती उरते. तर आधी आपल्याला काय करावं लागेल? याला डिवाइड करावं लागेल. कशाने? 4 ने. बघा, ज्या विद्यार्थ्यांना 4चा टेबल येतो त्यांनी मनात म्हणा, मी तुमपर्यंत तुमच्या समोर लिहितो. 1262. बघा, तुमच्या समोर मी 4चा टेबल लिहिलाय. तुमचाही मनातल्या मनात लिहून झाला, आपल्या म्हणून झाला असेल, बरोबर? तर चला, आपला टेबल म्हणून झालेला असेल तर आपल्याला काय करायचंय? सर्वात आधी बघा, 7 दिलेला आहे. 4च्या टेबल मध्ये 7 कुठे येतो? तर या ठिकाणी या दोघांच्या मध्ये येतो. मग आपण काय करणार? जो स्मॉलर नंबर आहे तो इथे घेणार. मग इथे
या 4 ला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, तर 1 ने करावं लागेल. म्हणून 4 × 1 केलं तर आपलं उत्तर येते 4. तर तो 4 आपण इथे घेणार. 7 मधून हा 4 लेस करायचा म्हणजे मायनस करायचा. 7 - 4 युअर आन्सर इज बिकम 3. तुमचं उत्तर 7 मधून 4 गेले, 3 राहिले. आता बघा इथे पुढे कॅरी घ्यायचा आहे. हा 4 नंबर झालाय 34. 34 4च्या टेबलमध्ये येतो का? नाही, पण 36 आणि 32च्या मध्ये येतो. यासाठी आपल्याला 4 ला 8 ने मल्टिप्लाय करावं लागेल आणि 4 × 8 केलं तर आपलं उत्तर येते 32. जो आपण 34 मधून मायनस करणार. 34 मधून 32 मायनस केले तर आपलं उत्तर किती येते, तर 2 रिमाइंडर राहतो. बरोबर आहे की नाही? या ठिकाणी बघा 2 रिमाइंडर राहिला की आपण काय करणार, तर या ठिकाणी नेक्स्ट नंबर त्याच्याबरोबर घेणार. नेक्स्ट नंबर आहे इथे 6. हा 6 कॅरी घेतला, नंबर झालाय 26. 26 येतो 24 आणि 28च्या मध्ये. तर आपण काय करणार, हा जो स्मॉलर नंबर आहे तो आधी घेणार. म्हणजे याला मल्टिप्लाय करण्यासाठी 4 ला मल्टिप्लाय करावं लागेल 6 ने. 4 6 होता 24. 26 मधून 24 मायनस केले, वजा केले, तर उत्तर येणार आहे 2. आता काय करायचं आहे, तर आता पुढचा नेक्स्ट नंबर आहे 7. तो कॅरी करायचा आहे. नंबर झालाय 27. हा 27 इथे येतो 28 आणि 32च्या मध्ये. तर यासाठी 4 ला 7 ने मल्टिप्लाय करावं लागेल आणि नंबर घ्यावा लागेल आपल्याला. 4 × 7 केलं तर यातून मायनस होणारा नंबर येतोय 4 7 किती, 28. चालेल का? नाही चालणार. बरोबर ना? आपल्याला कुठे घ्यावं लागेल, 4 6 घ्यावं लागेल ना पुन्हा एकदा. 4 6 24च घ्यावं लागेल. या ठिकाणी 27 मधून 24 गेले, रिमेन राहिले 3. वरतून कॅरी किती आलाय, 8 आलेला आहे. मग आता बघा 4 9 होतात 36. 38 मधून 36 गेले, रिमाइंडर राहिलाय 2. मग आपल्याला त्यांनी हेच विचारलेलं आहे. आता संख्या इथे पुढे काही राहिली का? नाही राहिली. त्यांनी हेच विचारलं आहे की या नंबरला जर आपण 4 ने डिवाइड केलं तर तुमचा रिमाइंडर जो काय आहे किंवा जी काही बाकी आहे ती बाकी किती शिल्लक राहते, तर आपलं उत्तर काय येणार आहे, ऑप्शन नंबर फर्स्ट. बाकी किती शिल्लक राहते, 2 राहते. कळतंय का सर्वांना? हा, काय का? मी तुम्ही सांगेल मी चक्की केलं, लवकर झालं. व्हेरी गुड. चला आता पुढे बघूया. 6च्या पाड्यामध्ये किती समसंख्या आहे. हाऊ मेनी इवन नंबर आर देअर इन द टेबल 6. सगळ्यात महत्वाचं, समसंख्या म्हणजे काय, कोण सांगेल? समसंख्या कोणाला म्हणायचं, समसंख्या किंवा इवन नंबर? सर त्यांच्या सर हा बोला. त्या संख्या 2 4 0 2 4 6 8 येतात. त्याला इवन नंबर म्हणतात. इवन नंबर. व्हेरी गुड. बघा तुम्ही उत्तर चांगलं सांगायचा प्रयत्न केला आहे की ज्या संख्येच्या युनिट प्लेसला, एकदम सोपं सांगतो, युनिट प्लेस किंवा मराठीमध्ये सांगायचं झालं तर एकक स्थान. सगळ्यांना माहिती ना एकक स्थान? बघा या युनिट प्लेसला जर तुमचा 2 4 6 8 किंवा 0 यांच्यापैकी कुठलाही नंबर आला तर त्याला आपण काय म्हणतो, तर त्याला आपण समसंख्या किंवा इवन नंबर म्हणतो. युनिट प्लेसला हा नंबर पाहिजे आपल्याला यांच्यापैकी. मग आपण आता जर 6चा टेबल लिहिला तर बघा मी 6चा टेबल तुमच्या समोर लिहितो. 6 × 6 12 18 24 48. सर 10 इवन नंबर्स आहे. अरे एक मिनिट, माझा नंबर हे झाला. प्लस 6 30. एक मिनिट. बघा हा आहे तुमच्या समोर 6चा टेबल. बरोबर आहे की नाही? सर्वांना 6चा टेबल येतो का? हो सर. येतो सर. व्हेरी गुड. चला मग आता इकडे लक्ष द्या माझ्याकडे. मी काय समजून सांगतोय ते नीट समजून घ्या. आवाज येत असेल तर नीट लक्ष द्या माझ्याकडे, मी काय सांगतोय. हा तुमचा 6चा टेबल आहे. प्रश्न त्यांनी असा विचारला होता की ह्या 6च्या टेबलमध्ये किती समसंख्या आहेत. बघा सगळ्याचा सगळं संपूर्ण जो टेबल आहे हा इवन नंबरचा आहे. कारण प्रत्येक नंबरच्या युनिट बघा, प्रत्येक नंबरला जर तुम्ही निरीक्षण केलं तर त्याचा युनिट प्लेस बघा. युनिट प्लेसला ह्या नंबर पैकी सर्व नंबर दिसतील तुम्हाला, आहे का नाही? म्हणजे हे सगळेचे सगळे नंबर कसे आहे, तर हे सगळे नंबर इवन नंबर आहे, म्हणजे सगळ्या समसंख्या आहे. मग आता 6चा टेबल आपण 10 पर्यंत म्हणतो, म्हणून आपलं उत्तर काय असणार, तर आपलं उत्तर असणार आहे 10 नंबर्स आहेत. किती आहे? 10 नंबर्स. कळालं का सर सर्वांना? कळालं का? हा बोला.
सर 2 2 4 4 6 हो सर. हे टेबल हे ना त्यांचे ऑल डिजिट ना हे इवन आहे. हा इथे सगळे डिजिट बघा. इथे युनिट प्लेसला 6 आहे, इथे 2 आहे, इथे 8 आहे, इथे 4 आहे, इथे 0 आहे. पुन्हा 6 2 8 4 आणि 0 आहे की नाही. म्हणून ही काही नंबर आहे, हा टेबल जो आहे या टेबल मधले सगळे नंबर हे इवन नंबर आहे, म्हणजे सर समसंख्या आहेत. म्हणून सर 2 4 आणि 2 4 8 च्या टेबल मध्ये ऑल डिजिट इवन नंबर्सच आहे. हो व्हेरी गुड. तर आपल्याला इथे 6चा टेबल विचारलाय ना, म्हणून आपण 6च्या बाबतीत विचार करणार. ठीक आहे. ठीक आहे. तर आपलं उत्तर काय असणार, तर 10 नंबर जे आहे ते 10 नंबर त्याच्यातले काय आहे, सगळे इवन नंबर आहेत. ठीक आहे. चला आता पुढचा प्रश्न आहे, 9चा क्यूब करायचा आहे, म्हणजे 9ची 3 टाइम्स मल्टिप्लिकेशन करायची आहे. बघा 9चा क्यूब करायचा म्हणजे काय करायचा, 9चा 9 मल्टिप्लाय 9 मल्टिप्लाय 9 अशी 3 टाइम्स मल्टिप्लिकेशन करायची. बघा 9 मल्टिप्लाय 9 केलं तर उत्तर येतं 81, आणि 81 ला परत 9 ने मल्टिप्लाय केलं तर आधी कसं करणार, 9 1 जा 9 आणि 9 मल्टिप्लाय 8 केलं तर 9 8 जा किती होतात 72. सो आपलं उत्तर काय असणार आहे 729, जे आपल्याला ऑप्शन नंबर सेकंड मध्ये दिलेलं होतं. म्हणून आपलं करेक्ट आन्सर आहे 729. कळालं का? कळालं का? हो सर. आता आपल्याला पुढे जायचं आहे. पुढचा नंबर आपल्या समोर आहे, पहिल्या 20 क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज किती. व्हॉट इज द सम ऑफ द फर्स्ट 20 कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर. सगळ्यात आधी 20 क्रमवार संख्या किंवा 20 कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे का, ते आधी सांगा. कॉन्झिक्युटिव्ह नंबर म्हणजे असे क्रमाने येणारे नंबर, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तुमचा पुढचा नंबर 11 12 13 14 15 16. सांगतो तुम्हाला 17 18 19 आणि 20. बघा अशा सर्व नंबरची तुम्हाला ऍडिशन विचारली. हे जेवढे नंबर लिहिले ना तुम्ही 20, या सर्व 20 नंबरची ऍडिशन विचारली. मग आपण काय एवढ्या सगळ्या नंबरची ऍडिशन करत बसणार का, नाही. तर आपली एकदम सिंपल ट्रिक आहे. ट्रिक काय बघा, आपली ट्रिक काय बघा, हा लास्ट नंबर घ्यायचा. लास्ट नंबर काय रे 20, त्याच्या पुढे मल्टिप्लाय करायचा, त्याच्या पुढचा नेक्स्ट नंबर किती रे 21, आणि त्याला डिवाइड काय करायचं 2 घ्यायचं. हा 2 ने डिवाइड करायचं, म्हणजे आपण याच्यातला 20चा हाफ करणार की 21चा हाफ करणार, सांगा बरं पटकन. 20चा हाफ 10. व्हेरी गुड. 20चा हाफ 10 करणार. ठीक आहे. आता काय करायचं, तर 10 मल्टिप्लाय 21 करायचे, म्हणजे काय एकदम सोपं. हा 21 ऍज इट इज लिहा, आणि हा 0 जो आहे ना हा इथे टेकून द्या. झालं आपलं उत्तर 210. म्हणजे या सर्व नंबरची ऍडिशन किती रे. वा वा वा. कळालं का सर्वांना? सर्वांना कळालं का? कोणी असं आहे का ज्याला नाही कळालं? हा बोला. चला तुम्हाला समजलं आहे. मी सर्व हुशार विद्यार्थी आहात, सगळ्यांना कळालं. ज्यांना समजलं नसेल त्यांच्यासाठी पुन्हा एकदा सांगतो बघा. जर तुम्हाला कुठल्याही नंबर ज्याची सुरुवात 1 पासून होईल अशा कुठल्याही नंबरची ऍडिशन करायची असेल, तर जो लास्ट डिजिट असेल इवन नंबर असेल तर त्याचे हाफ करा. म्हणजे 20चे हाफ किती झाले 10, आणि 20च्या पुढे नेक्स्ट नंबर कुठला आहे रे 21 आहे. फक्त यांची मल्टिप्लिकेशन करा, झालं आपलं उत्तर. आपलं उत्तर येऊन जाणार. कळालं? तुम्हाला जर सांगितलं असतं तुम्ही म्हणाल सर इथे, हा तुम्हाला जर 1 to 30 नंबर सांगितले असते तर 30चे हाफ किती होतात, तर 30चे हाफ 15 होतात, आणि 31 त्याच्या 30च्या पुढचा नेक्स्ट नंबर 31 आहे. यांची मल्टिप्लिकेशन केली की झालं आपलं उत्तर 465. करेक्ट आन्सर. कळालं का? की त्या नंबरची ऍडिशन, एकदम सिंपल ट्रिक. ओके. चला पुढचा नंबर बघूया. पुढचा प्रश्न काय आहे, 74,676 या संख्येला 3 ने भाग दिल्यानंतर किती बाकी उरते. व्हॉट इज द रिमाइंडर आफ्टर डिवाइडिंग द नंबर 74,676 बाय 3. मग पुन्हा तेच करायचं आहे. 74,676 आणि याला डिवाइड करायचं आहे 3 ने. बघा चला 3 ने डिवाइड केलं तर काय होतंय, तिच्या टेबलमध्ये 7 किती नंबर येतो, तर 3 to the 6 होतो. आणि इथे बघा 7 मधून 6 लेस करा, तुमचा रिमाइंडर असेल 1. पुढे कॅरी घ्यायचा आहे 4. आता 3 4 जा 12, रिमाइंडर किती राहणार, तर इथे बघा रिमाइंडर 2 राहणार आहे. पुढे कॅरी करा, नंबर झाला 26. 3 8 जा होतील 24, रिमाइंडर राहिला
टू, पुन्हा वरतून कॅरी घेतलाय 7, 3च्या टेबल मध्ये 3 9 जा होता 27, वरतून कॅरी आला आहे 6 आणि 3 2 जा होतील 6. बघा तुमचा नंबर इथे काय होणार, पूर्णच्या पूर्ण सर्व नंबर डिवाइड होतात आणि रिमाइंडर आपला किती राहिलेला आहे बाकी? झिरो. झिरो. ऑप्शन नंबर कुठे दिलेलं होतं? ऑप्शन नंबर 4 मध्ये दिलेलं होतं, बरोबर आहे? हा, 0 हे आपलं करेक्ट आन्सर आहे. झिरो. येस, व्हेरी गुड. बघा लक्षात ठेवा, आपण ही जी काही टेस्ट तुमची घेत असतो यामध्ये दिलेले प्रश्न हे तुम्हाला स्वतःच्या मनाने विचार करून सोडवायचे आहे. लक्षात ठेवा, हे प्रश्न तुम्हाला कुठल्याही पुस्तकात असे पाहायला भेटणार नाही. तुम्हाला मी जे प्रश्न देतो हे तुम्ही विचारपूर्वक सोडवले पाहिजे. त्यामुळे लक्षात ठेवा, तुम्ही जो पण अभ्यास करणार आहात तो विचारपूर्वक करायचा आहे, कोणाची कॉपी पेस्ट करायची नाही. कारण तुम्ही टेस्ट मध्ये दिलेले प्रश्न तुम्ही किती वेळात उत्तर देतात, जे काही विद्यार्थी आहेत तुम्हाला सगळ्यांना मी दाखवलेलं आहे की तुम्ही किती वेळा टेस्ट सोडवतात, कोणाचं नाव टाकून टेस्ट सोडवतात, हे सगळं माझ्याकडे दिसतं. कारण तुमचे प्रत्येकाचे मोबाईल नंबर माझ्याकडे सेव्ह आहे. आलं का लक्षात? त्याच्यामुळे तुमच्या हा बोला, तुमची कुठलीही अडचण असली तर तुम्ही मला विचारली पाहिजे. आणि लक्षात ठेवा, जी काही आपण सॅटर्डेला टेस्ट घेत असतो ती सोमवारी मी प्रत्येक प्रश्न तुम्हाला समजून सांगतो, बरोबर आहे की नाही? नाही आला एखादा प्रश्न तर काय करायचा, तो प्रश्न नोटबुक मध्ये लिहून ठेवायचा. ज्यावेळेस मी तो समजून सांगतो त्यावेळेस काय करायचा, तो समजून घेतल्यानंतर नोटबुक मध्ये व्यवस्थित लिहून टाकायचा. कळलं का? तरीही नाही समजलं तर तुम्हाला मी सांगितलेलं आहे, तुम्ही मला कॉल करून सुद्धा डायरेक्टली विचारू शकता, मी तुम्हाला तो समजून सांगेल. हा, चला आता पुढचा प्रश्न आहे 3136 चे वर्गमूळ काढायचंय. वर्गमूळ काढायचंय म्हणजे स्क्वेअर रूट काढायचंय. स्क्वेअर रूट काढताना आपण काय शिकलो होतो? तर बघा तुम्हाला मी असं सांगितलं होतं की या नंबरचे 2 ग्रुप्स करा आणि हे बघा की 6 कोणाच्या युनिट प्लेसला येतो. तर बघा, ज्यावेळेस पण तुम्ही 6 बघाल तर 6 तुमचा 4 आणि 6 असणाऱ्या ज्या नंबरच्या युनिट प्लेसला 4 आणि 6 येतो त्याच्या स्क्वेअरच्या शेवटी 6 येत असतो. आता तुम्हाला काय करायचंय, या 31च्या बिफोर येणारा स्क्वेअर नंबर शोधायचा आहे. सांगा बरं, 31च्या बिफोर कुठला स्क्वेअर नंबर येतो? बघा 5, तर 5 केला तर 25 येतो, बरोबर आहे की नाही? मग हा 25 चा स्क्वेअर आहे म्हणून आपण इथे 5 लिहिणार. ठीक आहे. आता काय करायचंय, हा 5 आणि त्याच्या पुढचा नेक्स्ट नंबर काय आहे? 5 आफ्टर 5 नंतर 6 येतो. 5 इंटू 6 करायचं. 5 6 किती झाले? 30 झाले की नाही? 5 6 30 होता ना. मग तुम्हाला हे बघायचंय 30 पेक्षा 31 बिगर आहे की स्मॉलर आहे? बिगर आहे ना? बिगर आहे ना, मोठे आहे ना? मग यातला जो मोठा नंबर असेल तो उचलायचा आणि इथे ठेवून द्यायचा. झालं आपलं उत्तर. स्क्वेअर रूट काय आहे? तर 3136 चे वर्गमूळ काय येणार? 56. हा जो काय नंबर आहे, यस, हा 56 चा स्क्वेअर आहे. 56 मल्टिप्लाय 56 केलं की तुमचं उत्तर काय येणार? 3136 येणार. कळालं का सर्वांना? आता दुसरा प्रश्न आहे, तुम्हाला 36 चा स्क्वेअर काढायला सांगितलेला आहे. तुम्हाला मी ट्रिक शिकवली होती बघा. 6 चा स्क्वेअर काढून आधी काय करायचं, तर तुम्हाला 3 डिजिट काढायचे आहे, युनिट, 10 आणि 100. तर सगळ्यात आधी काय करायचं, युनिट प्लेस साठी 6 चा स्क्वेअर करायचा. 10 प्लेस साठी हे जे काही 3 नंबर आहे यांची मल्टिप्लिकेशन करायची, 3 6 आणि 2 ची मल्टिप्लिकेशन. आणि 100 प्लेस साठी 3 चा स्क्वेअर करायचा. हा जो काही 3 आहे ना याचा स्क्वेअर इथे घ्यायचा 100 प्लेसला. ओके. आता बघा 6 चा स्क्वेअर केला तर तुम्हाला सांगितलं होतं 36 येतो. आता बघा 3 6 होतात 18. लक्ष द्या, लक्ष द्या, लक्ष द्या. मी काय सांगितलंय, 3 मल्टिप्लाय 6 केलं तर 18 होतो आणि 18 मल्टिप्लाय 2 केला तर तो पुन्हा 36 होतो. आणि 3 चा स्क्वेअर किती येतो? 9 येतो. आता मी तुम्हाला काय सांगितलं होतं, जे काही तुम्हाला नंबर घ्यायचे आहे युनिट प्लेस, टेन्स प्लेस आणि 100 प्लेसला लिहिताना आपण 2 डिजिट नंबर आला तर आपण फक्त 1 डिजिट लिहितो. म्हणजे आपण 36 मधून फक्त 6 घेणार आणि हा 3 जो आहे हा 3 कुठे देणार, तर हा 3 इथे कॅरी लिहिणार, बरोबर? मग 36 मध्ये हा 3 ऍड करावा लागेल आपल्याला, म्हणजे त्याची ऍडिशन केली तर आपलं उत्तर किती येतंय? 39 येणार. मग 39 आला तर आपण इथे फक्त 9 लिहिणार आणि कॅरी कोण देणार, तर आपण यातला हा 3 जो आहे तो 3 या पुढे 9 बरोबर कॅरी घेणार. म्हणजे 9 + 3 होतील 12. आपला आन्सर काय असणार? 1296, जो असणार आहे ऑप्शन नंबर 2 मध्ये. कळालं का?
लक्षात आलं का? हा चला पुढे अजून उदाहरण आहे. हा पुढे आहे 25चा स्क्वेअर. 25चा स्क्वेअर करायचा म्हणजे आपल्याला करायचा आहे 25 मल्टिप्लाय 25. आता 25 मल्टिप्लाय 20. हा मी याची ट्रिक सुद्धा सांगितली तुम्हाला. काय करायचं 5 मल्टिप्लाय 5 लिहा 25 आणि ह्या 2च्या पुढचा नेक्स्ट नंबर घ्यायचा आणि त्याची मल्टिप्लिकेशन करायचा. 2 3 जा किती होतात? 6. व्हेरी गुड. 2 3 जा होतात 6. आपलं उत्तर झालं 625. लक्षात ठेवा. शेवटला हो 5 येतो ना तर त्याची हे लिहून टाकायची बरोबर. स्क्वेअर रूट. व्हेरी गुड व्हेरी गुड. हे बघा सगळ्यात सोपी ट्रिक सांगितली आहे तुम्हाला. लक्षात ठेवा कुठलाही नंबर असो. सपोज तुम्हाला 35 सांगितलं असतं त्याचा स्क्वेअर काढायचा आहे. ज्या नंबरच्या युनिट प्लेसला 5 आला ना त्याचा स्क्वेअर काढताना काय करायचं? एकदम सिंपल ट्रिक सांगितल्याप्रमाणे काय यूज करायची? या 5चा स्क्वेअर लिहून टाकायचा आधी 25 आणि हा जो काही तुमचा 3 आहे ना हा 3 आणि त्याच्या पुढचा नेक्स्ट नंबर काय आहे? 4 आहे का नाही? यांची मल्टिप्लिकेशन किती होते? 12 होते ना. बस झालं आपलं उत्तर 1225. सेम ऍज इट इज 45चा स्क्वेअर विचारला असता काय केलं असतं? 5चा स्क्वेअर 25 आणि 4 मल्टिप्लाय 5 किती होतात? 20 होतात ना. झालं आपलं उत्तर 25. एवढं सिंपल आहे. आलं का लक्षात? अजिबात वेळ घालवायचा नाही. वेळ कसा आहे एकदम सिंपल आपण केलं का नाही पटकन फास्ट. 35 मल्टिप्लाय 35 45 मल्टिप्लाय 45 किती सिंपल आहे ना. हा आणि बघा ही ट्रिक आता तुम्हाला स्कूल चालू आहे तुमच्या एक्झाम पण चालू असतील का नाही. तुम्ही तुमच्या वयातल्या मुलांना सुद्धा सांगू शकतात का चल मी तुला एका सेकंदात उत्तर काढून दाखवतो. आलं का लक्षात? म्हणजे तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर पण सांगू शकतात की अरे बघ मी किती फास्ट उत्तर काढतोय. त्याला असा नंबर द्यायचा त्याला म्हणा चल करून दाखवतो किती फास्ट करतोय मी. बघ तुझ्यापेक्षा किती फास्ट करून दाखवतो. तुम्हाला कोणताही नंबर आहे ज्याच्या शेवटी असा नंबर असेल आणि त्या नंबरला परत त्याच नंबरने मल्टिप्लाय करायचंय. बघ मी तुला किती एका सेकंदात काढून दाखवतो. जमेल की नाही? यस सर. अरे जमेल का? हा तुम्ही तुमच्या क्लास मधल्या मुलांना पण सांगू शकता. हो सर. हो सर. हा चला आता पुढचा प्रश्न बघा काय 45,600. हा बोला. 99 चा वर्ग काढून दाखवा ना. कशाचा? 99. 99चा स्क्वेअर 99चा. एकदम सिंपल ट्रिक. काय करायचं तर आपण 3 गोष्टी शिकलो होतो. युनिट प्लेस, 10 प्लेस आणि 100 प्लेस. म्हणजे एकक स्थान, दशक स्थान आणि हजार स्थान. मी शतक स्थान. तर मी काय सांगितलं होतं सर्वात आधी काय करायचं तर बघ युनिट प्लेसला काय 9 आहे ना मग इथे 9 मल्टिप्लाय 9 घ्यायचं. टेन्स प्लेसला काय करायचं हे तिन्ही नंबर घ्यायचे मल्टिप्लाय करताना. म्हणजे काय 9 मल्टिप्लाय 9 मल्टिप्लाय 2. ठीक आहे. आणि 100 प्लेसला काय करायचं तर 100 प्लेसचा नंबर काय इथे रे? 100 प्लेसला काय आपला 100 प्लेसला इथे टेन्स प्लेसचा जो नंबर आहे 9 तो घ्यायचा. टेन्स प्लेसला 9 आहे ना तर आपण इथे 9 मल्टिप्लाय 9 घेणार. ठीक आहे कळालं? आता काय करायचं बघ 9 मल्टिप्लाय 9 केलं तर 81 होतो. 9 मल्टिप्लाय 9 81 आहे आणि 81 मल्टिप्लाय 2 केलं तर किती होतो? 1 मल्टिप्लाय 2 8 2 6 8 2 16 162 होतो. आणि 9 इंटू 9 पुन्हा 81 होणार. आता मी काय सांगितलं होतं की ज्या वेळेस पण असा नंबर येतो त्यावेळेस सगळ्यात आधी आपल्याला काय करायचंय तर आपल्याला या ठिकाणी तुमचा जो काही नंबर आहे या नंबरचे 3 ग्रुप केलेले आहे आपण युनिट टेन्स आणि 100. तर आपण आधी युनिट प्लेसला काय लिहिणार? युनिट टेन्स आणि 100. युनिट प्लेसला घेणार आपण 1. 100. आता कॅरी हा जो काही 8 आलेला आहे हा 8 कुठे जाणार? 81 मधला 8 तर या 162 मध्ये 8 ऍड करायचा म्हणजे मिळवायचा. 162 मध्ये 8 मिळवला तर उत्तर काय येणार आहे? 170 होईल का नाही? तर मग आपण इथे काय लिहिणार? इथे 0 लिहिणार. इथे काय लिहिणार? 0 लिहिणार. आणि हा 0 लिहिला की तुझा जो काही नंबर आहे राहिला किती नंबर राहिलाय बघ बरं. तर आता राहिलाय कुठला? 17 राहील का नाही? 70. तो 17 यामध्ये 100 प्लेसला जाईल म्हणजे या 81 मध्ये हा 17 ऍड करायचा. म्हणजे 1 + 7 8 होतील आणि 8 + 1 9 होतील. म्हणजे तुझं उत्तर काय येते? 9801. कळालं का? हो म्हणजे सर. तुझं उत्तर काय असेल? 99 मल्टिप्लाय 99. युअर आन्सर इज बिकम 9801. कळालं? हो सर. हा चला पुढचा प्रश्न आहे 45,688 या संख्येतील 5ची स्थानिक किंमत किती? व्हॉट इज द प्लेस व्हॅल्यू ऑफ 5 इन द नंबर? यस. बघा हा 5 जो आहे
व्हेरी गुड, व्हेरी गुड. लक्ष द्या. तुम्हाला काय करायचंय, तर हा नंबर कोणत्या प्लेसला आहे ते बघायचं आधी. हा जो नंबर आहे तो 1000 प्लेसला आहे, म्हणजे मराठीमध्ये हजार स्थानी आहे, बरोबर की नाही? मग हजार स्थानी असेल तर तो नंबर 5 लिहायचा आणि त्याच्या पुढे जेवढे नंबर असतील तेवढे झिरो फक्त त्याच्यावर लिहून टाकायचे. झाली त्याची प्लेस व्हॅल्यू. आलं का लक्षात? याला म्हणायचं प्लेस व्हॅल्यू किंवा स्थानिक किंमत. कळालं का? हो सर. काय अवघड आहे का? नो अवघड आहे सर. का? हा. नो सर. आणखी एकूण संख्या किती? 5 डिजिट टोटल नंबर विचारले. मी तुम्हाला त्याची पण ट्रिक सांगितली. 5 डिजिट टोटल नंबर काय करायचं, तर 5 डिजिट टोटल नंबर काढण्यासाठी 5 डिजिट बिगेस्ट नंबर कुठला आहे? 99,999. यामधून मायनस करा 4 डिजिट बिगेस्ट नंबर कुठला आहे, तर तो आहे 9,999. यांची सबट्रॅक्शन केली तर टोटल उत्तर असणार तुमचं 90,000. कळालं का? जे तुम्हाला सेकंड ऑप्शन मध्ये दिलेलं होतं. ठीक आहे. ही आहे 5 डिजिट बिगेस्ट नंबर आणि खाली 4 डिजिट नंबर काढायचं बिगेस्ट परत नंबर. एकदा ओके. सांगा ना. हे बघा 5 एकदा अंकी. सांगा ना. हा, सांगतो. इकडे लक्ष द्या. तुम्हाला काय करायचंय, 5 अंकी सर्वात मोठी संख्या घ्यायची. 5 अंकी सर्वात मोठी संख्या कुठली आहे, तर ती आहे 99,999. यातून वजा करायची 4 अंकी सर्वात मोठी संख्या, ती कुठली आहे, तर ती आहे 9,999. ती वजा केली तर आपलं उत्तर काय असणार? 90,000. आणि लक्षात ठेवा, तुम्हाला जर लक्षात ठेवायची अशी ट्रिक लक्षात येत नसेल तर एकदम सोपं सांगतो. एक अंकी विचारली, टोटल संख्या आहे 9. 2 डिजिट विचारल्या तर 2 डिजिट आहे 90. 3 डिजिट विचारल्या तर ते आहे 900. 4 डिजिट विचारले तर 4 डिजिट आहे 9000. आणि आता 5 डिजिट विचारलेलं आहे तुम्हाला, म्हणजे तुमचं उत्तर काय असणार, तर तुमचं उत्तर असणार 90,000. असंच तुम्हाला फक्त 9 वर झिरो टेक जायचे, पुढे पुढे वाढवत जायचं. ओके. चला पुढचा प्रश्न बघा. 10वी त्रिकोणी संख्या कोणती? आता त्रिकोणी संख्या काढायची असेल, त्रिकोणी संख्या किंवा ट्रँग्युलर नंबर म्हणजे काय, तर एक ते, अरे काय आलं मध्येच, हा. तर त्रिकोणी संख्या काढताना तुम्हाला एकदम सिंपल गोष्ट आहे. त्रिकोणी संख्या काढण्याचं आपलं सूत्र आहे n आणि कंसात n+1. n म्हणजे काय, दिलेला तुम्हाला जो काही नंबर असेल तो. आपल्याला दिलेला नंबर किती आहे, तर आपल्याला दिलेला नंबर आहे 10. मग आपल्याला काय करायचंय, 10 आणि त्याला मल्टिप्लाय करायचं 10+1 म्हणजे किती होतं 10+1, तर ते होतात 11 आणि त्याला डिवाइड 2. 10 मल्टिप्लाय 11 त्याला डिवाइड 2. आता मी तुम्हाला आधीच सांगितलंय कोणत्याही नंबरला 2 ने डिवाइड करायचं, म्हणजे आपण यातल्या कुठल्या नंबरला डिवाइड करतो, तर सम संख्येला, म्हणजे इव्हन नंबरला काय आहे, हा 10 आहे तर ह्या 10 चे हाफ घ्यायचे, म्हणजे काय येणार 2 + 2, 2 × 5 = 10. आन्सर येणार 5 मल्टिप्लाय 11, 55. तर आपलं उत्तर असणार त्रिकोणी संख्या काय असणार, तर ती असेल 10वी त्रिकोणी संख्या आहे 55. ठीक आहे. येते का लक्षात? हो सर. चला पुढचा आहे 45चा स्क्वेअर. बघा आपण मगाशी काय शिकलो होतो, 45चा स्क्वेअर कसा काढायचा, तर एकदम सिंपल आहे. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 5चा स्क्वेअर लिहा 25 आणि 4 मल्टिप्लाय 5 करून टाका. 4 फायदा किती झाले 20. आन्सर 20, 25. ऑप्शन नंबर सेकंड करेक्ट आन्सर. लास्ट एक्झाम्पल बघा. विच नंबर 2 टाइम्स मल्टिप्लिकेशन इज 6084. 6084 हा कोणत्या संख्येचा 2 वेळेस गुणाकार आहे, म्हणजे इथे पुन्हा स्क्वेअर रूटच काढायचा आहे. तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काय करायचं, 2 ग्रुप्स करा. 4 कोणाच्या नंबरच्या युनिट प्लेसला येतो, तर बघा 2 आणि 8च्या युनिट प्लेसला येतो. एक तर इथे 2 लिहा किंवा 8 लिहा. आता काय करायचं, 60च्या बिफोर येणारा स्क्वेअर नंबर कुठला आहे, 60च्या आधी येणारी वर्ग संख्या. 60च्या बिफोर 7चा स्क्वेअर किती आहे, 7चा स्क्वेअर 49, 8चा 64. बरोबर, म्हणजे आपण इथे काय येणार 7 लिहिणार. बरोबर. आता काय करायचं, 7 मल्टिप्लाय 8 करा. 7 8 जा किती 56 ना. हा आता बघा मला सांगा 56 पेक्षा 60 बिगर आहे की स्मॉलर आहे, ए बिगर आहे ना, मोठा आहे ना. 56 पेक्षा 60 मोठा आहे ना, 56 पेक्षा 60 मोठा आहे ना. मग यातला मोठा अंक 8 आहे ना, तो 8 इथे लिहून टाकायचा. आपलं उत्तर झालं 78, जे आपल्याला ऑप्शन नंबर 4 मध्ये दिलेलं होतं. आलं का लक्षात? आलं का लक्षात? हा बघा लक्षात ठेवा. हा तुम्हाला बघा सगळ्यात महत्वाचं आहे, नवोदयसाठी अशा पद्धतीचेच प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात. तर तुम्ही जर
पुन्हा एकदा सांगतोय, आपला सुद्धा युट्यूब चॅनल आहे, याच्यावर तुम्ही जर नवीन असाल तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला लक्षात येऊन जाईल. ठीक आहे. येस बरं, आता लक्ष द्या. सगळ्यात सर मी ते महत्वाचा, आपल्या उत्तर क्लासचा टाकलं, टायमिंग जो आहे, दाखवायचं. हा, आपला क्लासचा टायमिंग लक्षात ठेवा, 7 to 8 आहे. जे विद्यार्थी ग्रुपला नसतील त्यांनी मला या नंबरला मेसेज करून ठेवा की सर आम्ही ग्रुपला नाहीये, आम्हाला ग्रुपमध्ये ऍड करा. ठीक आहे, लक्षात आलं? येस इथे आपण आता थांबणार आहोत. सर बोला. सर होमवर्क 11 नंबरचा क्वेश्चन कळाला नाही. 11 नंबरचा कळाला नाही, लगेच पुन्हा समजून सांगतो. थांब जरा 1 मिनिट. हा, काय कळालं नाही बघू आपण तो प्रश्न. बरं, अजून कोणाला काही डाऊट आहे का? सर हा, बोला. सर माझा एक प्रश्न होता. काय? आता तुम्ही सोडवला तोच. हा, काय झालं त्याचं? सर त्याचं उत्तर दिलं होतं 78, पण त्याचं उत्तर आहे ना 68 दाखवत होतं. नाही नाही, तुझ्याकडून. बर, लक्ष द्या. आता एक असं असतं माहिती का, आपण काय आहे, यामध्ये तुम्हाला मी एक सांगितलं होतं, टेस्ट मध्ये एक प्रश्न असा असणार आहे की ज्याचं उत्तर तुम्हाला पर्याय दिसेल, पण त्याचं उत्तर तुम्हाला जर समजा चुकून इथे 78 केलेलं असेल तर ते तिथे दिसेल का. तर मी तुम्हाला याचं कारण पण सांगितलंय. असं का, तर तुमच्यातलेच काही विद्यार्थी काय करतात, टेस्ट आधी ना दुसरं नाव टाकून काहीतरी सोडवतात. आता त्यांचे नंबर मी तुम्हाला आता पण सांगू शकतो का असं कोणी कोणी केलंय. पण आता बघा, ह्या गोष्टी मला लक्षात येण्यासाठी ते काय करतात, मग इथे सोडून घेतात आणि मग काय करतात, त्याचा पुन्हा दुसऱ्यांदा सोडवतात आणि त्याचा आउट ऑफ मार्क पडतात ना, त्याचा फोटो ग्रुपवर टाकतात. म्हणून मी असं मुद्दामून करत असतो. आलं का लक्षात? सो तुम्हाला मी सांगितलंय, तुम्हाला असं वाटतंय की माझा हा प्रश्न बरोबर आहे पण इथे चुकतोय, तर अशा वेळेस तुम्ही एक तर मला कॉल करत चला, म्हणजे मी जेणेकरून तुम्हाला सांगेल की तुमचा प्रश्न बरोबर आहे की चुकलेला आहे. कळलं का? आणि सगळ्यात महत्वाचं, त्याच्या मागे आणखी एक कारण आहे की तुम्ही तुमच्यावर स्वतःवर विश्वास पाहिजे की मी जे उत्तर सोडवतोय हेच करेक्ट आहे. आलं का लक्षात? येतंय का मी काय सांगतोय ते लक्षात? ओके सर. हा, तर सर आपण सोमवारी जी टेस्ट समजून घेत असतो त्याच्यासाठीच तर हे सगळं असतं. सोमवारी मी त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक प्रश्न समजून देत असतो. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला तसा काही प्रश्न असा वाटला तर तुम्ही काय करायचं, तो नोटबुक मध्ये लिहून ठेवायचा. ठीक आहे. चला, आता हे कोणी विचारलं होतं की सर मला हे समजलं नाही, तर बघा 20 क्रमवार संख्यांची बेरीज विचारलेली आहे, 20 कॉन्झिक्युटिव्ह नंबर. तर काय करायचं, एकदम सिम्पल. हा जो काही 20 असेल, 20च्या पुढचा नेक्स्ट नंबर आहे 21, त्याला डिवाइड 2 करायचं. मग 20चे हाफ होतात 10 आणि 10 मल्टिप्लाय 21 केलं की आन्सर काय येतंय, 210. कळालं का आता? ज्यांना समजलं नव्हतं त्यांना? हो सर. ठीक आहे, मग आपण आता इथे थांबणार आहोत. ओके, उद्या आपल्या रेग्युलर वेळेवर आपला क्लास होईल. ठीक आहे.